नमस्कार मित्रांनो, सर्व सिद्धांतमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. होलीच्या उत्साही सणाकडे येत असताना आपण प्रथम होलाष्टक म्हणून असलेल्या 8 दिवसांच्या महत्त्वपूर्ण कालावधीतून जावे लागते. होळी हा सण रंग आणि आनंदाबद्दल असला तरीही त्यापूर्वीचे हे 8 दिवस आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील मानले जाते. याच होलाष्टकामध्ये होणारे पृथ्वीतील बदल, एक पौराणिक कथा आणि खरंच लहान मुलांना होलाष्टक अशुभ असते का हे आपण जाणून घेऊ. होलाष्टकमध्ये मुख्यतः 3 गोष्टींचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यातलं सर्वप्रथम आहे ऋतुबदल, दुसरा आहे सध्याची ग्रह अवस्था आणि तिसरा आहे कामदेवाला महादेवांनी नष्ट केलेली कथा. होलाष्टक म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून होलिका दहनाच्या पौर्णिमेच्या रात्रीपर्यंतचे 8 दिवस. होळीच्या दहनासोबतच होलाष्टकाची समाप्ती होते. याच होलाष्टकामध्ये आपण कोणतेही शुभ काम करत नाही, पण का ते आपण जाणून घेऊ. तर जानेवारी फेब्रुवारी म्हणजेच मराठी महिना माघ आणि फाल्गुनमध्ये शिशिर ऋतू असतो आणि मार्चमध्ये वसंत ऋतूला सुरुवात होते. आणि जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतात तेव्हा शरीरातील त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त याचे प्रमाण कमी जास्त होते. हे सर्वच ऋतू बदलाला लागू पडते. ऋतूतील बदल आणि आहारातील बदल ह्याचा ताळमेळ न साधता आल्यामुळे अनेक जण ह्याच 8 दिवसात आजारी पडतात. तर दुसरं आहे ग्रह अवस्था. ज्योतिषशास्त्राप्रमाणे होलाष्टकाच्या प्रथम दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल पक्ष अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह अत्यंत उग्र स्वरूपात असतात. या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिष्क विकार, शंका, द्विधा अवस्था यामुळे माणूस चिडचिडा होतो, मन अशांत राहते, अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम हातात घेतलेल्या कामांवर होतो. घरात नकारात्मकता, अशांतता, दुःख, क्लेशदायक वातावरण निर्माण होते. आणि तिसरी गोष्ट आहे पृथ्वीची अवस्था. पुराणातील एक कथा आपल्याला पृथ्वीवर याच होलिका अष्टकामध्ये पृथ्वीची अवस्था कशी असते हे सांगते. ही घटना सतीच्या मृत्यूनंतर आणि महादेवाच्या तीव्र ध्यानादरम्यान आहे. सतीच्या मृत्यूनंतर शिव इतके ध्यानामध्ये लीन झाले की त्यांना बाकीच्या विश्वाशी काही देणे घेणे नव्हते. पण तारकासूर या राक्षसाचा पराभव शिव आणि पार्वतीचे पुत्र म्हणजे कार्तिक यांच्या हातून होणे हे दैव होते. महादेवाला त्यांच्या तपातून विचलित करण्यासाठी कामदेवाने आपल्या पत्नी म्हणजे रतीला सोबत घेऊन पार्वतीवरील प्रेम वाढवण्यासाठी ध्यानस्थ शिवावर फुलांचा बाण सोडला. या घुसखोरीला संतप्त होऊन महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला नष्ट केले. कामदेवाच्या मृत्यूनंतर पृथ्वीवरील सर्व प्रेम, इच्छा, उत्कटता नाहीशी झाली. जीवन थांबले, नवीन जीवनाची उत्पत्ती थांबली. ही कथा हेच सांगते की या होलिकाष्टकामध्ये पृथ्वीची अवस्था ही 8 दिवसात ठीक नसते. तर हे सर्व पाहता खरंच लहान मुलांना होलाष्टक हे अशुभ असते का ते आपण समजून घेऊ. पौराणिक कथेनुसार होलाष्टकाच्या 8 दिवसांमध्ये हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला शारीरिक यातना दिल्या आणि म्हणून हे 8 दिवस लहान मुलांना वाईट असते असे काही जण म्हणतात. आपण जर पाहिलं तर याच कथेमध्ये भगवंताने आपल्या भक्ताला अत्याचारापासून वाचवले हे देखील पाहायला मिळते. प्रल्हाद हा राक्षस हिरण्यकश्यपूचा मुलगा असूनही भगवान विष्णूंचा परमभक्त होता. भगवान विष्णूंनी प्रत्येक संकटावेळी त्याला मदत केली. मग ते होलिकेपासून संरक्षण असो किंवा त्याला दरीत ढकलण्यापासून. जेव्हा जेव्हा प्रल्हादावर संकट आले तेव्हा विष्णूंनी त्याला मदत केली. ह्याच कथेला आपण अत्याचारावर भक्तीचा विजय असे देखील म्हणू शकतो. आणि केवळ या कथेमुळे लहान मुलांना होलाष्टक वाईट असते हा विचार करणं चुकीचं आहे. तर काळजी करू नका. होलाष्टक हे भीतीबद्दल नाही तर सजगतेबद्दल आहे. लहान मुले अथवा वयोवृद्ध माणसे हे अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्या सभोवतालच्या ऊर्जेचा प्रभाव त्यांच्यावर तात्काळ होत असतो. होलाष्टक हा उच्च वैश्विक अशांततेचा काळ आहे. मुलांना
व वयोवृद्ध लोकांना अधिक काळजीची गरज असते. ऋतू किंवा वातावरणातील बदल किंवा ग्रह अवस्थामध्ये बदल किंवा झालेली पृथ्वीची अवस्था या सर्व गोष्टींमुळे थकवा, चिडचिड, मानसिक अशांतता, शारीरिक त्रास होणे याची जास्त शक्यता असते. म्हणून या काळात कोणतेही नवीन काम, नवीन खरेदी किंवा लहान मुलांना रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर नेणे टाळावे. तर याच्यावर आपण उपाय काय करू शकतो? तर होलकाष्टकाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून घरामध्ये गायत्री मंत्र किंवा हनुमान चालिसाचं पठण करा. या मंत्रांच्या व्हायब्रेशनमुळे घरातील अशांतता नष्ट होते, घर पवित्र होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. मुलांना तिलक अथवा विभूती लावा. मुलांना भक्त प्रल्हादाची किंवा इतर भक्तांच्या कथा सांगा. त्यामुळे त्यांची मानसिक शक्ती आणि भक्ती वाढते. या परंपरेचे पालन केल्याने आपल्याला निसर्गाच्या चक्राशी सुसंगत राहण्यास आणि आपल्या जवळच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास मदत होते. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या सर्व सिद्धांतला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.